हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 80वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे श्री हरिदास बाबाजी यांची. आपण नेहमी म्हणतो की अन्नशुद्धी असावी आणि साधकाला संगत ही चांगली असावी. या अन्नामुळे आणि संगतीमुळे जेव्हा साधकाचं साधन चालू असतं, तेव्हा त्याच्या मनावर कसा परिणाम होतो, हे या कथेमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. वृंदावन येथील दयालदास बाबाजी महाराज यांचे श्री हरिदास बाबाजी हे शिष्य होते. हे श्री हरिदास बाबाजी पहिल्यांदा काही दिवस 7-8 वर्ष आरीट नावाच्या एका गावामध्ये राहिले. नंतर 10 वर्षे गोविंद कुंडच्या जवळ ते राहिले. त्यानंतर 5 वर्ष पैठा नावाच्या एका गावामध्ये ते राहिले आणि शेवटी 6 वर्ष जतीपुरा येथे राहिले. या सर्व ठिकाणी राहून त्यांनी आपली भजन साधना केली. जेव्हा ते गोविंद कुंड येथे राहत होते, तेव्हा श्री अद्वैतदास बाबाजी हे त्यांच्याजवळच्या एका कुटीमध्ये राहत असत. अद्वैतदास बाबाजींना या हरिदास बाबाजींची अंतर्दशा आणि त्यांचं बाह्यवर्तन यांचा चांगलाच परिचय झालेला होता. या हरिदास बाबाजींच्या विषयी श्री अद्वैतदास बाबाजी एकदा म्हणाले होते की श्री हरिदास बाबाजी हे व्रजभूमीमध्ये उत्पन्न झालेलं अन्नच फक्त सेवन करत असत. फक्त व्रजवासियांच्या घरीच ते मधुकरीसाठी जात. भूमीत बनलेल्या आणि व्रजरजापासून बनलेल्या मातीच्या भांड्यांचा ते वापर करत असत. एवढंच नव्हे तर वस्त्र आणि आसन हे सुद्धा त्यांना या व्रजभूमीमध्ये बनलेलं असेल तरच ते वापरत असत. ते सर्व प्रकारच्या म्हणजे उच्च नीच कोणचीही जात असो, सर्व प्रकारच्या लोकांपासून अगदी भीत अशा असे आणि दूर दूर असे राहून एकांतामध्ये आपली साधना भजन करत असत. त्यांच्या खांद्यावरती एक लांब जुना असं पासोडी जी असते ती नेहमी लटकत असे आणि ती तशी इतकी खाली ठेवत की ती जमिनीवरती घासली गेली पाहिजे. अशी डाव्या खांद्यावरती ती गोधडी ठेवून ते रजभूमीतून चालत जात, म्हणजे आपली चरणचिन्ह बरोबर त्या गोधडीच्या त्या लोंबणाऱ्या, घासणाऱ्या टोकामुळे पुसली जावीत. म्हणजे आपली चरणधूल कुणालाही मिळू नये, इतकं ते स्वतःला दीनहीन समजत असत. आणि स्वतः मात्र श्रीकृष्णाच्या चरचिन्हांचा शोध घेत घेत सगळीकडे फिरत असत. त्यांच्या जिभेला स्वाद म्हणजे काय हे तर कधी माहीतच नव्हतं. जर समजा त्यांना कुणीतरी मिष्ठान्न प्रसाद म्हणून आणून दिले, तर ते अगदी त्या व्यक्तीकडनं आदराने ते घेत असत आणि आपल्या कुटीमध्ये जाऊन एका वेगळ्या मातीच्या भांड्यामध्ये ते ठेवून देत असत. त्यातला एक कण घेऊन खात असत आणि त्याचा सन्मान करत असत. बाकी आपली जी काही नेहमीची आणलेली शुष्क अशी मधुकरी असेल, तीच खात आणि कुटीच्या बाहेर येत आणि प्रसाद देणाऱ्या माणसाला म्हणत, की "मी तुमचा प्रसाद घेतला बरं का." आणि मग सगळीकडे निजानीज झाली, की रात्री जंगलामध्ये जाऊन तो जो काही प्रसाद कुणी दिलेला असेल, त्याला तो त्या वृक्षाच्या खाली ठेवत, म्हणजेच कुणीही पाखरं किंवा एखादं वाटसरू किंवा कुणी ते खाऊन जाईल. आणि कुणालाही स्वहस्ते देत नसत, कारण मग ती तशी सवय लागली तर आपल्या भजनामध्ये विक्षेप येईल म्हणून. त्यांच्या कुटीमध्ये तसा दिवसासुद्धा प्रकाश कमीच येत असे. वेगळ्या मातीच्या भांड्यांमध्ये अनेक महात्म्यांचं चरणामृत त्यांनी ठेवलेलं असे आणि रोज त्याचं ते कृष्णाचं चरणामृत या भावनेने सेवन करीत असत.
ते धातूंना स्पर्श करीत नसत आणि व्रजाबाहेरची कुठल्याही वस्तूलाही स्पर्श करत नसत. कुठल्याही व्यक्तीनी म्हणजे जो कोणी विषयी असा व्यक्ती असतो, संसारी असा व्यक्ती असतो, त्यांनी दिलेली बाकीची कुठलीही वस्तू ते कधीही वापरत नसत. त्यांचं अंतःकरण इतकं शुद्ध झालेलं होतं, की जसं पांढऱ्या शुभ्र वस्त्रावरती एखादा हलकासा डागसुद्धा लगेच दिसतो, त्याप्रमाणे एखाद्या विषयी व्यक्तीचं म्हणजे खरं तर त्याही व्यक्ती चांगल्याच असत, पण अत्यंत विरागी व्यक्तीच्या दृष्टीने हे संसारी माणसं म्हणजे विषयी माणसं. तर अशा एखाद्या व्यक्तीचा त्यांना संपर्क झाला किंवा एखाद्या वस्तूचा संपर्क झाला, तर ते त्यांना लगेच कळत असे, अगदी दुरून जरी संपर्क झाला तरी. म्हणून ते जनसंपर्कापासून दूर राहत आणि रात्री उठून गोवर्धन परिक्रमा करत. एकदा रात्री परिक्रमा करायला निघाला त्यांना थोडासा उशीर झाला. त्यामुळे उजेड पडेपर्यंत ते आपल्या कुटीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. म्हणजे थोड्या रस्त्यात त्यांच्या उजाडलेलं होतं. तर ते उजाडल्यानंतर रस्त्यावरून चालत असताना, रस्त्यातच त्यांच्या मनामध्ये विचार आला, की एक मोठं मंदिर बनवावं आणि त्यामध्ये वैष्णव सेवेची सुंदर अशी व्यवस्था जर आपल्याला करता आली, तर किती छान होईल. अशा प्रकारची मनोवृत्ती मनात येताच त्यांना एकदम आश्चर्य वाटलं आणि आपल्या मनामध्ये हा विचार का बरं आला असेल? असं म्हणून ते त्याचा शोध घेऊ लागले. त्यांनी इकडे-तिकडे पाहत सहज पाठीमागे वळून पाहिलं, तर त्यांच्या पाठोपाठ एक 15-20 पावलावरतीच एक मोठे सेठजी, जे खूप दानी म्हणून प्रसिद्ध होते, ते त्यांच्या पाठोपाठ परिक्रमा करत निघालेले येत होते. मग ह्यांच्या लक्षात आलं, की त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आपण आल्यामुळं त्याच्या मनातला असा काही एक तो विचार जो असेल, तो आपल्या मनामध्ये ध्वनित झाला असेल. ही संगजनित मनोवृत्ती आहे. इतकं त्यांचं मन सेन्सिटिव्ह झालेलं होतं. एकदा त्यांना असं स्वप्न पडलं, की एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याची शरीराची साल अशी म्हणजे उखडलेली आहे. त्यांना कळेना, की हे स्वप्न आपल्याला कसं काय पडलं? म्हणून त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. तर आदल्या दिवशी त्यांनी एका व्रजवासी पुजारीने दिलेली मधुकरी खाल्लेली होती. म्हणून तिथे जाऊन शोध केल्यावरती त्यांच्या लक्षात आलं, की त्या पुजाऱ्याने एका क्षेत्रातून तो पदार्थ म्हणजे ते काही जी रोटी होती ती आणलेली होती. आणि ते जे क्षेत्र होतं, ते इलाहाबादच्या एका डॉक्टरच्या आश्रयाने त्यांनी दिलेल्या पैशांवरती चालवलं जात असे. त्या डॉक्टरी पेशाच्या पैशातनं आलेलं अन्न यांनी खाल्लं आणि त्यामुळे अशा प्रकारचं त्यांना स्वप्न पडलं. इतकं त्यांचं मन तरल झालेलं होतं. हरिदास बाबा अशा ह्या तरल मनोवृत्तीतून नंतर भजनाच्या आवेशामध्ये नेहमी राहत असत आणि त्या भजनाच्या आवेशातूनच ते सगळ्या जगाकडे पाहत असत. एक दिवस ज्येष्ठ मास होता आणि तेव्हा आपल्याला माहिती आहे, की तसं ऊन खूप असतं. भर दुपारी आपल्या कुटीतून ते निघाले आणि गिरीतटापासून आतल्या बाजूला थोडंसं असे शौचासाठी गेले. अद्वैतदास बाबाजींनी त्यांना जाताना पाहिलेलं होतं, कारण दोघांच्या कुटी एकमेकाच्या जवळच होत्या. 2 तास झाले तरीसुद्धा ते परत येताना काही अद्वैतदास बाबाजींना दिसले नाहीत. म्हणून ह्यांचं काय झालं ते पाहावं म्हणून अद्वैतदास बाबाजी त्यांना हुडकण्यासाठी निघाले. त्यांचा शोध घेत ते थोडी आतमध्ये गेले, तेव्हा त्यांना असं दिसलं, की उन्हामध्ये शांत आणि निस्पंद अशा अवस्थेमध्ये हे हरिदास बाबाजी उभे आहेत आणि त्यांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू ओसंडत आहेत. मध्येच शरीराला कंप सुटत आहे. दास बाबाजींच्या लक्षात आलं, की हे आता खूपच तीव्रतेने भावाविष्ट झालेले आहेत. भावात अगदी बुडून गेलेले आहेत. आत्ता ह्यांना काही असं जाऊन विचारणं बरोबर नाही. म्हणून त्यांच्या जवळ न जाता ते गुपचूप आपल्या कुटीवरती परत आले.
थोड्या वेळाने बाबा जेव्हा परत आले, तेव्हा अद्वैतदास बाबाजींनी विचारलं हरिदास बाबाजींना, की "बाबा, आज शौचला जाऊन तुम्हाला इतका वेळ का बरं लागला?" तेव्हा ते म्हणाले, "काय सांगू तुला, इतके दिवस गिरिराजाने आपल्या चरणात मला आश्रय दिलेला आहे. पण आजपर्यंत त्या एका गाढवासारखा भाव मात्र मला कधी दिलेला नाही. चल तुला दाखवतो, मगच तुझ्या लक्षात येईल मी काय म्हणतोय ते." मग अद्वैतदास बाबाजींना घेऊन श्री हरिदास बाबाजी पुन्हा त्या ठिकाणी गेले, जिथे त्या भावसमुद्रामध्ये तल्लीन होऊन त्यांची तंद्री लागलेली होती. मग तिथे जवळ एक खड्डा होता. त्याच्याकडे बोट करून हे हरिदास बाबाजी म्हणाले, "हे बघ." अद्वैतदास बाबाजींनी तिकडे बघितलं. हरिदास बाबाजी म्हणाले, "बघितलंस? काय पाहिलंस तू?" अद्वैतदास बाबाजी म्हणाले, "हां, एक गाढव आहे आणि साधारण ते चिखलात लोळतंय." त्यावर हरिदास बाबाजींनी प्रेमाने त्यांच्या गालाला स्पर्श केला आणि त्यांना म्हटलं, की "हां, एवढंच." आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. मग ह्या अद्वैतदास बाबाजींना समजलं, की हरिदास बाबाजी आपल्याला काय सांगू इच्छित आहेत. हरिदास बाबाजींना असं सांगायचं होतं, की श्री राधाकृष्ण चरणाची धुळी आहे ही, असं समजून त्यांच्यावरच्या प्रेमाने तो ते गाढव त्या चिखलामध्ये लोळत आहे आणि असा भाव मला अजूनही इथे दिला नाही गिरिराजाने. अशा प्रकारचे आपल्या भावावेशामध्ये प्रत्येक गोष्टीचा अर्थ तसा लावत ते त्याच्याकडे पाहत असत. हरिदास बाबाजी काही दिवस ऐरावत कुंडाच्या उजव्या बाजूला असलेल्या एका वनखंडी नावाच्या एका भागामध्ये राहिलेले होते. एक दिवस संध्याकाळच्या वेळेला ते जतीपुरा ह्या गावाहून मधुकरी घेऊन परत येत होते. रस्त्यात अगदी म्हणजे अ, जंगलच होतं त्या काळामध्ये आणि काय चालायची पायवाट असेल ती असेल. तर त्या ह्याच्यामध्ये रस्त्याच्या अगदी जवळच एक वाघ बसलेला होता. पण हे आपले श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद असं नामाचा घोष करत आपल्याच तंद्रीमध्ये भावमग्न अवस्थेमध्ये चालत येत होते. त्या अवस्थेमध्ये नामस्मरण करत ते वाघाच्या समोरून निवांत पुढे आले. आणि तरीसुद्धा त्या वाघाने त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही आणि ह्यांचं लक्ष गेलेलंच नव्हतं. जसं काय त्या वाघाला सुद्धा नामाची ध्वनी ऐकून तोही त्या नामध्वनीमध्ये आविष्ट झाला आणि चुपचाप बसून राहिला. ते थोडेसे खूप असे थोडे पुढे आले आणि काही कारणांनी जेव्हा ते थोडेसे भावतंद्रीमधनं बाहेर आले, तेव्हा त्यांच्या मनाला जाणवलं, की "अरेच्चा! आपण ज्या रस्त्यावरून आलो तिथे एक काहीतरी जनावर बसलेलं होतं." म्हणून त्यांनी दुरून बघितलं, तर त्यांना तो वाघ दिसला. त्या वाघाने आपल्याकडे पाहिलेलं नाही ह्याचं त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. ते तर त्याच्या तोंडासमोरून चालत आले आणि तो मात्र जडवत तसाच बसून राहिला. अर्थातच हा नामाचा महिमा आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. गोविंदकुंड येथे ते जेव्हा राहत होते, तेव्हा 25 वर्षाचा एक व्रजवासी ब्राह्मण त्यांच्या तिथे आला आणि त्याची या हरिदास बाबाजींच्या वरती भक्ती बसली. त्यामुळे मला तुम्ही गुरुदीक्षा द्या असं म्हणून तो आग्रह करू लागला. पण या हरिदास बाबाजींच्या साठी गोष्ट अवघड अशी होती, की स्वतः हे श्री हरिदास बाबाजी प्रत्येक व्रजवासी हा आपला म्हणजे मोठा आहे, श्रेष्ठ आहे असं म्हणून त्याच्यामध्ये गुरुभाव मानत असत. मग आता ते या ब्राह्मणाला दीक्षा कसं देणार? त्यामुळे अत्यंत विनयाने त्यांनी आपली असमर्थता त्याच्यापुढे प्रकट केली. पण तो ब्राह्मण काही ऐकायला तयार नाही. तो त्यांच्या जवळच राहिला आणि बरेच दिवस तो त्यांची सेवा करत राहिला. जी काय ते सेवा करू देतील ती. शेवटी आपल्या गुरूंची सेवा ह्या अ, मनोभूमिकेतून त्याला दीक्षा आणि वेश या हरिदास बाबाजींनी दिला. त्याचं नाव ठेवलं श्री हरे कृष्णदास बाबाजी. पण या हरे कृष्णदासकडून
एक दिवसही या हरिदास बाबाजींनी कुठल्याही प्रकारची सेवा करून घेतली नाही. हरे कृष्णदास बाबाजी त्यांच्याजवळच शेवटपर्यंत राहिले आणि जी काय भाग्यवशात मिळेल तेवढी तरी सेवा ते करत राहिले. आपल्या ह्या एकुलत्या एका शिष्याकडून सुद्धा या बाबाजींनी कधी फारशी काही सेवा करून घेतलीच नाही. पण हरे कृष्णदासजी याचं मात्र आपल्या सद्गुरूंवरती नितांत प्रेम आणि नितांत श्रद्धा होती. जेव्हा हरे कृष्णदास बाबाजी यांनी शरीर सोडलं, त्यावेळेला या हरिओम सॉरी जेव्हा हरिदास बाबाजींनी शरीर सोडलं, त्यावेळेला हरे कृष्णदास बाबाजींना म्हणजे त्यांच्या त्या ह्या शिष्याला जणू काय आपलं सगळ्या आयुष्यातला अर्थ गेल्यासारखाच वाटायला लागलं. तो सुद्धा त्यांचं जे काही आसन होतं, त्या आसनाच्या जवळ आपलं आसन टाकून जणू सद्गुरू तिथं आहेत, अशा भावनेने 1 वर्षभर पर्यंत एकांतवासामध्ये भजन करीत राहिला आणि 1 वर्षांनी त्यांनीही शरीर सोडलं. अशा ह्या एकमेकांवर प्रेम करणाऱ्या गुरु-शिष्य जोडीचं दोघांचीही समाध्या जतीपुरा येथे ऐरावत कुंडाच्या पश्चिमेला जे हरजी कुंड म्हणून आहे, त्याच्या काठावरती अजूनही त्या दोन्ही समाधी आहेत. हरी ओम.